मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की व्हॉट्सअपच्या उपयोगामुळे एका घराला त्यांच्या घरातील हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागून त्या व्यक्तीला सुखरूप घरी आणता आलेला आहे. मित्रांनो, ही घटना झारखंड राज्यातील आहे. तिथल्या बेंटी गावात रमेश गांजू हे 45 वर्षाचे गृहस्थ साधारण 2 दशकांपूर्वी म्हणजे 20 वर्षांपूर्वी घरात काही वादविवाद झाला किरकोळ, त्यामुळे रागावून निघून गेले होते. आता झारखंड राज्यातील छत्रा या जिल्ह्यातील बेंटी ह्या गावातून ही व्यक्ती निघून गेली. काही घरी काही कुरबुरी झाल्या, वादविवाद झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी मुन्ना देवी आणि त्यांच्या 2 मुलांनी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला की कुठे गेले, कुठे राहत आहेत, काय करतायत, का रागवले, असं काय काय त्यांनी शोधायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काही यश आलं नाही. आता ही घटना साधारण इसवी सन 2000 मधली असेल, तर आता 2026 चालू आहे. म्हणजे 2000 ते 2004, 5, 6, 7 असे काही वर्ष त्यांचा शोध सातत्याने सुरू होता. आता ह्या रमेश गांजू जे आहेत त्यांना काही मानसिक आरोग्याबद्दल त्यांच्या काही तक्रारी होत्या आणि त्याच्यावर त्यांचे उपचार सुरू होते. त्यामुळे ते इतरांवर अवलंबून होते. आता काय झालं, त्यांच्या काही मानसिक आजारपणामुळे आणि ते घरातून निघून गेल्यामुळे त्यांना नेमकं कुठं जायचं आहे, काय जायचं आहे हे काहीच समजलं नाही आणि ते ह्या शहरातून त्या शहरात, त्या शहरातून ह्या शहरात अक्षरशः वेड्यासारखं फिरत राहिले आणि त्यांची अवस्था दिवसेंदिवस ही आणखी कठीण होत गेली. आता काय झालं, ते ह्या सगळ्या प्रवासात चेन्नईपर्यंत जाऊन पोचले आणि चेन्नईच्या रस्त्यांवर ते भटकत होते, कारण त्यांना निवारा नाही. त्यांच्यावर मानसोपचार सुरू असल्यामुळे, कारण ते मानसिक आरोग्याच्या काही समस्यांशी संघर्ष करत होते. त्या समस्यांशी संघर्ष करत असताना त्यांचं थोडंसं मानसिक संतुलनसुद्धा ढासळलेलं होतं आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते घरातून निघून गेल्यानंतर ते चेन्नईपर्यंत जाऊन पोचले आणि तिथं त्या अवस्थेत, कारण त्यांना कुठली भाषा बोलता येत होती, त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या, चेन्नईमध्ये तमिळमध्ये संवाद कसा साधायचा, या सगळ्या प्रश्नांकडे आपण पाहत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक समाजामध्ये काही अशासकीय संस्था, काही सेवाभावी संस्था, काही समाजकार्य करणाऱ्या संस्था काम करत असतात. आता चेन्नई येथे एक उदयम करंगल किंवा उदवुम करंगल नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेला हे रमेश गांजू हे पुन्नमलई येथे आढळून आले आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. या ताब्यात घेण्याच्या वेळेस त्या NGO संस्थेचे म्हणजे उदवुम करंगल या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची काही चौकशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मानसिक आजारी असल्याने आणि त्यांना कुठली भाषा बोलता येत होती किंवा नाही, किंवा तमिळीत संवाद त्यांना साधता येत नसल्याने त्यांनी त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल केलं आणि त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले, त्यांच्यावर काही मानसोपचार करण्यात आले आणि त्यांचं आरोग्य सुधारलं हे पाहण्यात आलं. त्या सगळ्या ह्या कामाची माहिती श्रीनिवास राव हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत
जे त्या NGOशी संबंधित आहे त्यांनी ही माहिती सगळी दिली. आणि ह्या उपचारानंतर त्या रमेश गांजू यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, त्यांचं आरोग्य सुधारलं, त्यांना काही आठवायला लागलं आणि त्यांना काही स्मृती किंवा त्यांच्या आठवणी काही ताज्या झाल्या आणि त्या आठवणींच्या अनुषंगाने त्यांना हे कळालं की ते झारखंड राज्यातील आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांचा सध्याचा फोटो हा तयार केला आणि तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून झारखंडच्या शासकीय संस्थेपर्यंत पोहोचेल हे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्यांनी तो फोटोग्राफ व्हॉट्सअपवर सर्क्युलेट केला, व्हायरल केला आणि तो झारखंडमध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या सामाजिक संस्थांनी तो आणखी त्याला पसरवलं. आणि हे रमेश गांजू ज्या कल्याणपूर गावामध्ये राहत होते, म्हणजे कल्याणपूर गावामधल्या एका दुकानाच्या मालकाने की दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने त्यांना ओळखलं आणि त्यांनी लगेच कल्याणपूर गावातून त्यांनी लगेच ह्या रमेश गांजू यांचं जे गाव आहे बेंटी, त्यांना कल्पना दिली की तुमच्या वडिलांचं किंवा मुन्नादेवीला सांगितलं तुमच्या पतीचा असा फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे आणि एका संस्थेने जी तमिळनाडूतल्या चेन्नई येथे काम करते त्यांच्या ताब्यात तुमच्या घरातले हे रमेश गांजू आहेत, तर तुम्ही तातडीने तिथपर्यंत पोहोचा. आता त्याच्या पुढचा संयोग किंवा आपण म्हणतो ना, ही घटना अशी घडली की त्यांचा थोरला मुलगा नागेश्वर हा चेन्नईमध्येच कामाला होता आणि त्याच्यापर्यंत जेव्हा व्हॉट्सअपद्वारे त्याच्या घरातल्यांनी हा संदेश दिला की अरे आपले वडील किंवा मुन्नादेवीने सांगितलं अरे तुमचे वडील माझे पती हे चेन्नईमध्येच एका स्वयंसेवी संस्थेत मानसोपचार असतील, वैद्यकीय उपचार घेत आहेत आणि त्यांच्या ताब्यात ते आहेत, तर तू तातडीने त्यांना संपर्क कर. तर तो चेन्नईमध्ये काम करत असताना त्याच्यापासून काही अंतरावरच ही संस्था होती जिथे त्याचे वडील होते आणि या संस्थेला माहिती नाही की रमेश गांजू यांचा मुलगा चेन्नईमध्येच आहे, नागेश्वर नावाचा. आणि नागेश्वरला हे माहिती नाही की आपले वडील चेन्नईमध्येच एका स्वयंसेवी किंवा NGO संस्थेत त्यांच्या ताब्यात असून ते तिथं वैद्यकीय आणि मानसोपचार घेत आहेत. तर या वडिलांची आणि मुलाची भेट झाली आणि या नागेश्वरने आपल्या वडिलांना सुखरूप घरी घेऊन आले आणि त्यामुळे त्यांच्या आईला खूप आनंद झाला की ती म्हणली की मी देवाला वारंवार प्रार्थना करत होते की माझे पती, माझं सौभाग्य घरी सुखरूप परत येवो, तर देवानी माझी प्रार्थना ऐकलेली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आणि आपण म्हणतो की तंत्रज्ञान माणुसकीवर स्वार झालेला आहे, पण असं नसून तंत्रज्ञानाचा सदुपयोग केला तर अशा हरवलेल्या किंवा काही कारणानिमित्त घरापासून दुरावलेल्या व्यक्तीसुद्धा सापडल्या जाऊ शकतात. त्यांचं आणि त्यांच्या घराचं पुनर्मिलन होऊ शकतं आणि घराला पुन्हा हसरे दिवस येऊ शकतात. घरावर जी काळजी किंवा दुःखाची काजळी आलेली असते ती अशा घटनेतून दूर होऊ शकते. नागेश्वर जेव्हा 5 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील घरातून काही कारणामुळे किंवा त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे निघून गेले होते. आज नागेश्वर मोठा होऊन चेन्नईमध्ये काम करत असताना त्याचे वडील त्याला परत मिळाले आणि तो त्यांना घेऊन पुन्हा आपल्या झारखंड जिल्ह्यात झारखंड राज्यात छत्रा जिल्ह्यातील बेंटी या गावात त्यांना घेऊन परत आला. सगळं कुटुंब एकत्र झालं. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. 20 वर्षांपूर्वी घडलेली घटनेचा सुखद असा अंत तिथं झाला आणि एका दूरध्वनीने किंवा एका दूरध्वनी संदेशाने किंवा एका व्हॉट्सअप संदेशाने त्या घरावर पुन्हा आनंदाची पखरण केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे दूरध्वनीचे जे आपण म्हणतो की केबल असेल, म्हणजे टेलिफोनची केबल, तशी दूरध्वनीची वायर ही त्यांच्या जीवनाची वायर किंवा दूरध्वनीची रेषा ही त्यांच्या जीवन रेषा ठरली. म्हणजे टेलिफोन लाईन
कन्व्हर्टेड इंटू लाईफलाईन असं म्हणलं तर काही हरकत नाही. तंत्रज्ञान आणि ह्यासोबत सहृदय माणूस असेल तर तो इतर व्यक्ती ज्यांना गरज आहे दया कणव मदतीची त्यांना ती देतो आणि त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तंत्रज्ञान अधिक सहृदयता हे काही चांगलं काही भलं काही कल्याणकारी असं समाजात घडून आणू शकतात. अँड इट कनेक्ट्स लाईव्स असं म्हटलं तर काही हरकत नाही असं मला वाटतं. या NGOचे जे संस्थापक आहेत पप्पा विद्याकर त्यांनीसुद्धा अशाच भावना व्यक्त केलेल्या आहेत. तेव्हा हरवलेले पिता एका घराला सापडले, त्यांच्या मुलांना सापडले आणि घराचा एक करता धरता व्यक्ती पुन्हा घरी परत आला, अशी ही कहाणी आहे. या कहाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील पाहत जा ते लाईक आणि शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. मी असेच काही वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी तुमच्या ज्ञानात भर पडावं म्हणून तुम्हाला समाजात काय काय घडलं आहे कसं घडतं आहे समाजातले जे तरंग आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवावे म्हणून मी घेऊन येत असतो. तुमचे नातेवाईक मित्रपरिवार आप्तजन सगळ्यांना माझ्या व्हिडिओबद्दल रीलबद्दल जरूर सांगा. त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला फॉलो करायला सांगायला विसरू नका. माझ्याशी जोडलेले राहा. अनवट वाटेवर चालणारा मी वाटसरू आणि वारकरी आहे. माझ्याबरोबर जोडलेलं राहाल तर काही नवं ऐकायला समजून घ्यायला मिळेल असं मला वाटतं. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.